किती दिवसातून भेटलोय बघ आज आपण. तू तिकडं पुण्याला गेल्यापासून तुला वेळच भेटत नाही बाबा. मंजुळे, बोल की. चालत असताना मी तुला विचारत होतो ना की माझ्या संग पुण्याला यायला आवडेल का तुला. तेव्हा काय म्हणलीस? ओय बाबा, शहरापेक्षा माझं गावच बरा. हा, आता झाली ना गावाकडची सून. पण ना, गावाकडे करमत नाही वाटतं तुला? नाही करमत रे. खरं सांगू का, मला तर तुझ्यासोबतच लगीन करायचं होतं. पण तू तिथं पुण्याला गेला आणि माझ्या बापाला बी कळालं. एका महिन्यातच उरकून दिलं बघ. आणि त्यामुळे असं लपून लपून भेटायला लागते तुला. किती दिवस चालायचं काय माहिती हे आता. जाऊ दे, तुला भेटायसाठी मी आलोय ना. अगं तुला काय सांगू, हे एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेमध्ये अरे थोडा बी वेळ भेटत नाही आपल्या माणसांना भेटायला, त्यांच्या सणांना जायला. कसलाच वेळ भेटत नाही. आणि त्याच्यात त्या परीक्षेत पास होणं म्हणजे अगं डोक्यालाच किडं पडतंय अभ्यास करू करू. तुझ्या अभ्यासाच्या नादात माझे फरफट होते की इकडं. हे तुला काय कळणार? मला समज कळतंय. काय नाही कळत तुला. अगं जरी पुस्तक वाचलं आणि पेपर पेनाने जरी लिहित असलो तरी माणसांची मनं आम्हाला कळतात. म्हणून तर आता एवढं 5-5 आणि 6-6 महिने जाऊन त्या पुण्याला. 6 महिने म्हणजे? जाऊ दे, आता आलोय की. आता बोल की, काय गोड बातमी देतीस? गोड बातमी पाहिजे? काही गोड बातमी नाहीये. दिवस मावळायला आलाय. तुला आणि तुला माहिती तो खिंडकरचा रस्ता कसला आहे. तिथून बाई माणसाने जायचं म्हणलं की जरा भीतीच आहे. मग आता मी निघते. लय वेळ झालाय. थांब मंजुळे, अरे जाऊ दे, लय वेळ झालाय. घाई करू नकोस. कोणीतरी यायचं परत. कोण येत नाही. हा, आली तर आली आणि घायची बी जायची का गडबड करते लगेच, नाही का? मी काय म्हणतो, या दिवसानं आली, कडवट पडलेलं तोंड थोडं गोड कर की. असंच ना, यायचं तुम्ही दिवे लावून आणि आल्यावर म्हणे गोड तोंड करायचं. म्हणजे मला एखादी पप्पी भेटणार नाही? थोडी माग सर पलीकडे सर, जरा बाई माणूस आले जरा माग. हा, कोणाला कळाय बी नको. हा ना. मग गेलो असतो दगडापाशी, जरा गोड पप्पी दिली असते जरा. बघितलं, या असं लपून छपून भेटायचं. लग्न केलं असतं तर अख्ख्या गावासमोर घेऊन हिंडला असतंस मला. बिंदास आले असते. या असं लपून भेटायचं थोडी ना. अगं काही गोष्टी गावापुढे करता येत नाही का? एकांतामध्येच करायच्या असत्यात. हो ना. हा, पण बायको केली असतीस मला तर हक्काने मिरवलं तर असतंस गाव. प्रेम करतोय मी. हा, माझ्या मनाला माहिती तू माझी प्रियसी आहे. बायको नसली म्हणून काय आलं? बरं डोकं ठेव, बरं वाटल तुला. जाऊ दे, हा, लय वेळ झाले आता. सरकारची माणसं चांगली आहेत ना? काय चांगले आणि काय वाईट कशी जरी असले तरी आता मला तर त्यांना आपलं मानावंच लागल. तो थोडी नाही येणार आहे त्यांच्याकडून घेऊन जायला मला. टोमणं द्यायला मात्र चांगली शिकलीस. काय पण. शाळेतली सवय अजून गेली नाहीस. तुला काय माहिती माझ्या मनातले घालमेल. किती जपून राहावं लागतं, किती चुकून लपून तुला कॉल मेसेज करायला लागतो. कोणी बघतंय का, कोणी काय करतंय का. आणि इथून असं भेटायला यायचं म्हणलं तर जीव पार टांगणीलाच लागतोय माझा. आता कोण करील नाही करील मला माहित नाही, पण मला वाटतं आपण एक पाऊल पुढं घेऊन आपण काहीतरी करायला पाहिजे. हा, काय विचार करते? मी काय म्हणते, काय? आपलं शाळेपासूनच प्रेम आहे. ठीक आहे, काही गोष्टीमुळे माझ्या बापाने दुसऱ्याबरोबर लग्न बी लावून दिलं. हा, पण आज बी माझ्या मनात तोच आहे. पण तू मला आयुष्यभर असं सवळून ठेवशील का? का कोणी आलं म्हणून मला सोडून जाशील? अरे गावचा विकास झाला म्हणून जुना रस्ता डांबरीमध्ये बदलतात बघ. हा, गावाला शोभा येते, पण जुन्या माणसांच्या आठवणीत असणारं जुनं रस्तं
थोडी बदलतात. MPSC करतस ना हो. बोलणं तर लय भारी आहे. पण चल, हे गोडवानी मिठी दे. आता ही मिठी पुढल्या 6 महिन्यापर्यंत राहिली पाहिजे. हा? द्यायचा माईक. चुकून कुठल्या रस्त्यात आले भाई, कसला डेंजर रस्ता आहे. तेव्हा वाचव रे बाबा, रस्त्यात कोणी आडवं तिडवं येऊ नये, पेटू नये. अय मंजुळा, अगं बाई पाटील, अगं काय ग आज लई एवढी घाईघाईत निघालीस? हा? पाटील ते घरला चालले होते पाटील. अगं घरला कशाला, आज इकडे मी एकटाच आहे ते. पाटील काय करताय? लई दिवस झालत ग, तू माझ्या तावडीत सापडली नव्हती. हा? पाटील असं पाटील रस्त्यात आज करू नका बघा. अगं कोण काय करतंय इथं? तुला हाय का नाही, आज माझ्या लई दिवसातून तावडीत आली होतीस म्हणून मी तुझा वाटच बघत होतो. पाटील सोडा बरं. अगं सोडेन ग तुला, पण जे मला पाहिजे ते मला दे की. हा? पाटील काय पाहिजे तुम्हाला? तूच पाहिजे ग, लई दिवस झालं तुझी वाट बघत होतो मी. थांब, मला कळलं तुम्हाला काय पाहिजे पाटील. मला कळलंय ना? मला कळ, पण सोडा तुम्ही, कोणीतरी येईन बघा. अगं कोण नाही तर माल राहणार, मी एकटाच आहे. ठीक आहे पाटील, तुम्हाला काय पाहिजे ना ते मी देते. तुम्हाला पप्पी पाहिजे तुम्ही पप्पी बी द्यायला तयार आहे. पप्पी होय? हा, मी तुम्हाला देते. पण अगं हे तर कोणी नाही. मला लाज वाटते पाटील. कशाला लाज वाटायचंय? किती दिवसाची मी वाट बघत होतो, त्याच्या आत मला फायदा झालेला आहे. मग पाटील एक काम करा, तुम्ही डोळे बंद करा. डोळे? मला लाज वाटते ना पाटील. तुम्हाला पप्पी पाहिजे का नाही? अगं इकडे बघ, मी काय म्हणतो, पण तुम्ही मला नका सांगा, तुम्ही आधी डोळे बंद करा पाटील. तुम्ही डोळे बंद करा. हा, डोळे तू बंद. ये इकडे माझ्याकडे, डोळे बंद करून काय करायचंय मला? पाटील तुम्ही डोळे, मला लाज वाटते ना पाटील. असं नका करू, कोणतरी पकल ना. कोण बघतंय इथे? कोण नाही. तुम्ही डोळे बंद. तुझ्या माझ्याशिवाय कोण नाही इथं. पाटील अहो, मी देते ना, डोळे बंद करा. मला लाज वाटते. असं म्हणती होय? हा, डोळे बंद करा तुम्ही. क्षमायला डोळे बंद करून पप्पी देणार आहेस का? हा, डोळे बंद करा, मग मी पप्पी देते. खरं का? हा, देते पाटील. पण कुणाला सांगायचं नाही पाटील. कुणाला अगं, कळतं का? कशाला सांगतोय मी? कुणाला लय कळतं? दिवस झालं ही देखणं रूप बघत होतो, कुठं तर आज तावडीत सापडलं आणि ते बी मला स्वतःहून पप्पी देते म्हणल्यावर आईला. कुणाला सांगायचं नाही बरं पाटील. गावात कळता कामा नये. मगच मी देते बघा. गावात कोण माझा नाद करते? मग आता हा? लाज वाटते पाटील. डोळे बंद करा तुम्ही. असं म्हणते होय? बरं दे. डोळे बंद करा पाटील तुम्ही. डोळे बंद करा पाटील. अगं दे की मंजुळे. हा? चायला गेली का रे कुठं? कुठं गेली बरं? मला फसवलं होय ना? हाट त्याच्या आईला. शेतातली कामं आणि जे काय ती पाईपलाईन आहे, सगळे पाईप पडलेत, ते कधी करणार आहे तू? करणार आहे पाटील. अरे काय नुसतं तू बोलत असतोस. पाटील हिरीव गेलोय, छत्रीकडे तर हिरीव गेलो. तिथले सगळे पाईप गोळा केलेले JCB आला की जोडतो ना मी पाईप. पाईपाचं सोडा पाटील, हिरीचा पाईप मी बसवितो. तुम्ही मंजुळ्याचा पाईप बसवा. मंजुळ्याचा पाईप? अहो तिच्या नवऱ्याला तुम्ही 2-3 महिन्यापूर्वी किती पैसे दिलं? दिलं होतं. किती दिलं? जवळजवळ 70,000 रुपये दिलं. याचा सकट त्याने दिलंय का आतापर्यंत? अरे मग दिल की. नाही देत ते, मी सांगतो ना. का? ते आधीच कर्ज बाजारी. मला काय वाटतंय, पैसे घ्यायचा एकच चान्स आहे. तुम्ही मंजुळा पैसे जा आणि म्हणा एकदा, पैसे तरी दे, नाहीतर पप्पी तरी दे. माझं म्हणणं काय ऐका तर नीट. तिचा नवरा काळा आहे, तिचा नवरा काळा आहे, तेवढी सुंदर देखणी सोजवळ बाई, त्यांचा जोडा अजिबात शोभत नाही. त्यांचा जोडा अजिबात शोभत नाही पाटील. मला सांगा, एकदा तिच्या मनात काय चाललंय तरी बघा, मग बघा ती तुम्हाला म्हणन. ती म्हणन तुम्हाला काय आहे ते तिच्या मनातलं सगळं. बोलून तर बघा ना तिला एकदा. तू म्हणतोस ती काय शेतातले बी कामं करायचे तुला? आई घातले करतो ना. मला काय सांगून शेतातली कामं तशी ठेवायची नाहीत. पाटील तुमचं काम झालं म्हणजे माझं काम झालं. आणि आता हे आता कुठे माहितीये का ती? रोज ह्या टायमाला त्या खालच्या आड्याला असते, खालच्या आड्याला रोडला त्या
वाटत मी बोला का मी काय बी करायला सांगतो तिला ते म्हणतो असं असं कारण ये असं म्हणतो हा मग संध्याकाळी पायी बसतो मी तिकडे बसतो तुम्ही इकडे बसवा पण शेतातल्या बी कामं तुला करायचेत. शेतातलीच करतो काम सगळी मला इकडे लावून तू तिकडे जायचं नाही. तुमचं काम अरे मला काय म्हणायचं, हा पाटील गुंजून तयार होईल का? मी आहे ना आणायचं काम माझं पाठवायचं काम तुमचं तुम्ही थांबा तिथं आहे ना. झालं तर गुरांना पाणी द्या. गुरांचं वय गुरांचं कुठं आवडतं वय हा अरे सकाळी खायला टाकलं गेलं पाणी दाखवावं लागते. बरं जाऊ दे. ते जायचं ना आपल्याला फिरायला. फिरायला आपण काल नव्हतं का ठरलं आपल्याला जायचंय म्हणून. अगं पण जनावर असे टाकून चला की ती बाजूची सकू बघा तिचा नवरा तिला सारखा फिरायला घेऊन जातो. आपलं लगीन झाल्यापासून कुठं बी गेलो नाही. चला की जाऊन येऊ फिरायला. तू म्हणते ते बरोबर आहे पण मला वाटलं आई आई लवकर आली असती ना लक्ष टाकलं असतं चित्राभाव हा आणि होय ग पैसे बी जवळ नव्हतं उसावाला म्हणला 2 दिवसात देईन मग उसाचं आल्यावर जाऊ ना आपण फिरायला. राहू द्या नेहमीच आहे तुमचं नशीब फुटलं बघा तुमच्या बरं लगीन करून. कसली हाऊस नाही मौस नाही मजा नाही. काय काय स्वप्न बघितलेली मी लग्नानंतर हे करीन ते करील. चांगली गोरी गोमटी होती इकडं आणून नुसतं गुरांचं शेण काढ हे काढ ते काढ दिवस रात्र नुसतं कामात राबून ठेवायला लागलं तर मला पर गोळीची काळी भांगार करून ठेवली. हे मंजुळे राहू द्या रागवाय काय आलं तुला खाली बस जरा बैस खाली बस रागवाय काय आलं हो रातच्याला तर लय गोड गोड बोलती रातच्याला प्रेमाने बोलती आणि दिवस उजेडला तुला काय राग असेल अंगात वार येते तुझ्या. पण तुम्हाला कळत नाही का काय काय बायको आहे तिला काहीतरी इच्छा आकांक्षा असतात. हिंडाय फिरायला न्यावं कुठं मला फिरायला घेऊन गेलं नाही. लगीन झाल्यापासून नुसतं घर गुर शेण तेवढंच करायचंय मला. अगं काय वागली मला तर वाटलं रात्रीची तू एवढी प्रेमाने बोलती भूतोडी अंगाव घेतली का तुला लोणावळा थंड हवेचं ठिकाण सगळंच आठवतंय हा दिवस उजाडला का तुझ्या मूडच बदलते बघ. तर मला काय माहिती की तुम्ही असं करणार दुसऱ्या दिवशी. रात्री म्हणले होते मला जाऊ म्हणून फिरायला. अगं म्हणलो होतो मी पण रात्री तुला प्रेम दिलं का नाही मी हातात हात घेतला तू म्हणले माझ्या डोकं दाबलं सगळं आहे ते आता माझ्याजवळ पैसा नाही फिराय म्हणून नको म्हणतोय मी. पण नका फिरू का राईट गुरा डोरा राखा आणि बसा जाते मी. ए मंजुळे बसा काम करत बसा. काय ह्या माणसाचं कसं काय आयुष्य मस्त. वहिनी पाहिलं मजा वहिनी बरं झालं तुम्ही मला भेटलात का काय झालं. चढू नका तुमची आठवण सावकाराने तुमची आठवण काढली. सावकार हा माझी आठवण का. काय झाले सावकारच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल जर भावना आली प्रेमाची आपुलकीची तर पाटील आपला सावकार मनमोकळं काम करतो. ते म्हणले मंजुळाला सांग लोणावळ्याला जायचे का खंडाळ्याला जायचे का. ते म्हणले जी काय मदत पाहिजे ती तिला करेन. लय काय वाटलं तर तिला 2-1 तोळं सोनं बी देईन मदत आणि पैसे बी देईन म्हटले. सावकार हा पण मला का. कसं असते तू गावातली झाली आणि गावातल्या माणसांसाठी सावकार मनमोकळं काम करतं कोणी नाराज व्हायला नको. आणि त्यात आता इलेक्शन आलंय ना तर पाटील मदत करते प्रत्येकाला. हा मग म्हणून म्हंटल तुला सांगावा बाबा पाटलांनी सांगितलंय ये माझ्याकडं आता पाटील सावकारकी सगळे त्यांच्याकडेच आहे म्हणून म्हंटल हा पाटील तिथे थांबलंय जाऊन भेट हा तुझ्या नवऱ्याचं बी काम होईल तुझं बी काम होईल. हा जाते ना आपल्या ती शाळा आहे ना शाळा शाळेच्याकडचा रोड आहे तिथे थांबलंय पाटील. बरं जाते मी. सावकाश जा जा जाते पैसे पाटील पिशवी देते येणार आहे वाटतं सांगितलंय त्यानं. कशी आहे बरं लय देखणी आहे म्हणत होता लय सुंदर आहे म्हणत होता. तिचा नवरा काय तिला लक्ष देत नाही वाटतं. आपल्या हातात आली की आपण तिला सगळं काय द्यायचं. सावकार आले वय मंजुळा ते पिंट्या भाऊजी भेटलं होतं बोले तुम्ही बोलवलं असं मला. मग ये की अलीकडे ये. कसं आहे माहित आहे का
तुझा नवरा तुला दिवसभर शेतात राबवितोय, काम अरे. करून घेतोय. नाही तर हाय का ग कुठलं सुख तुला? नाहीच. मी तुला काय करतो माहितीये का? तुला कुठं फिरायचं असेल, कुठं लोणावळा, खंडाळा, आता केवढं भारी भारी स्थळ आहे ती तिथली बघायला मजा येईल की नाही? हा. आणि गळ्यात 2च मणी येते तुझ्या. अगं तुला हाय ना सोन्याने मडवीन, पण पैसे बी भरपूर देईन. लय मजा करायला मिळेल तुला. पण तुम्ही एवढं माझ्यासाठी का करायचं? मला काय करायचं त्याबद्दल? अगं एवढी तू देखणी आहे. कसं करून ठेवलं त्यानं तुला? काळं भोर करून ठेवलं का नाही? नाही तर काय. मग माझ्या हातात आल्यावर तुला सगळं काय हवं ती सगळं मी पुरवणार. सावकार अगं घाबरू नको. या अलीकडे, अलीकडे या, अलीकडे या. आता कळतंय मला. म्हणजे इकडं ये. तुमच्या मनात काय होतं ते. काय होतं? अगं त्याच्याच्यानं नाही मिळत ते माझ्याकडनं मिळतं की तुला. सावकार हे बघा, माझा नवरा काळा जरी असला आणि मला सुख जरी देत नसला ना तरी नवरा आहे माझा. कशी बी राहील त्याच्याकडं. आणि काय राहून मिळवलंस तू? राहील, नवरा आहे तो माझा. अगं नवरा असू दे, नवऱ्यापाशी नवऱ्याचा भाग आगळा झाला, माझा भाग आगळा असणार. तरीच म्हणलं एवढं कसं मन मोठं झालं सावकाराचं. आता ह्यावड्या बायाला मी दिला नाही का पैसा? तसाच तुला मी देतो. त्या असतील तशा, मी नाही. कळालं ना, माझ्या नवऱ्याबरोबर मी लय प्रामाणिक आहे. आणि जसा बी कसा असा ना, माझा नवरा आहे तो. 2 पैशासाठी आणि फिरण्यासाठी मी असली कामं नाही करणार. आणि मग काय मला पण कुठं काय जास्त पाहिजे? जे तुझ्याकडे हाय ते सावकार. मला पाहिजे. तोंड सांभाळून बोलायचं. आणि आज बोललाय परत विचार करून बोलायचं. परत मॅ मंजुळीच्या नादाला लागायचं नाही. यायला ह्यानं तर मला लय सांगितलं होता. मंजुळीत लईच नाही आपल्या हातात सापडणार आहे. आणि रे अर्जुन आला मग काय चढाओढीनं चढवित होतो, चढाओढीनं चढवित होतो, दबाई मी उडवित होतो. अरे किती वेळ काळपासून वाट बघते बरं मी तुझी. अगं येडी, वाट बघितलीच पाहिजे. मी आताच चढून आलोय माहितीये का? चढू डायल्यू टीव्ही डायल्यू चढून आलो. तुला काय सांगू, ह्या कानाचं त्या कानाला कळून दिलं नाही आणि तुला तर माहितीये दिवसा मी दिसत नाही. क्या मला नाही असं भेटणं बरोबर नाही वाटत बघ. उगा कोणीतरी बघत मला पण असं भेटणं बरोबर वाटत नाही. तर माझं लगीन पण झालंय. असं भेट हा लगीन झालंय. मग काय म्हणजे लगीन बी झालंय आणि असं लपून मंजुळे भेटायचं म्हणलं तर सारखं मला ह्या आठवून देऊ नग. माझं लगीन झालंय सारखं आठवून देते मला. माझ्या दुखावत पडलेला होती. मग काय मला किती अवघड होते असं लपून लपून भेटायचे. मला असं वाटतंय आता आपण याचं भेटणं बंद केलं पाहिजे. असं वाटतं भेटते बघ मी तुला. मग आज करतो काय? मन मोकळं. मी किती दिवसापासून मनात दाबून ठेवलेलं आहे तुला बोलन पण उगं त्या संसारात वाटू नको म्हणून मी बोललो नाही काय. मग मला असं बोलायचंय तर म्हणून म्हणलो तुला बोलावलं होतं. तू काल बी वाट बघितली मी तू ऊसाच्या बांधाला का नाही आली? राहू दे ते तर. का मला येता येत नाही. नवरा माझा सुट्टी होती काल त्याला घरीच होते. कुठेतरी गेले आता कामाला येऊन पटकन आली. मग त्यात बी घाबरत तुम्ही बघितलं तर गोंधळ. त्यामुळे तुला सांगते मग आज शेवट भेटायचं मी परत येत नसते. आज शेवटच भेटू आणि करून मोकळं बी होऊ. मन मोकळं करू. काय बोलायचं ते मी माझं मनातलं बोलणार आहे. तू पण मन मोकळं बोल माझ्यासोबत. मंजुळे तुझं माझ्यावर जीव नाही का ग? हाय की हाय ना? पण नाही असं करतायत. आता माझं लगीन झालंय का नाही? लग्नाच्या आधी वेगळी गोष्ट. अरे वेडीची अगं लग्नाच्या आधी पुरी आवडत असतात आणि लग्न झाल्यानंतर पोरांना बाया आवडायला लागतात. म्हणजे आता तुला उलट अनुभव असणार आहे. मग आणि अनुभव असल्यामुळे मला जरा सोपत जाईल ना. गप्पा माराय बरं ऐक ना, भीतीला बी कानं असतात. मला मन मोकळं करायचं पण ही मोकळी जागा वाटते जरा. मग थोडस तिकडं चल ना जरा. पण इकडं टाकी पिशे जाऊ दे साळा गोशी. तिकडं कशाला?
अगं तिथं कोण बघायचं नाही बोलायचं नाही ना आपण पण करून मग नाही बाप नाही बाबा. मग तुझ्या नवऱ्याला सांगतो मग. अरे ठीक आहे सर जाऊ. हा तर माझं सोन्याचा तुकडा. हा हा मी खाली जातो तू मग उतर हा. इकडं कोण नाही या बाजूला बघ. ही लोक आधी कुत्र बी हुंडकत नाहीत. हा आपण किती पण केलं तरी लोकांना कळणार नाही. काय मन मोकळं केलं आपण गप्पा मारल्या. हा आपण आपल्या आठवणी जुन्या. हा पहिलं म्हणते ना माग आपण भेटायचं. काय जुन्या आठवणी तुझ्यामुळे झालंय सगळं. काय झालं माझ्या तुला सोडून त्या लगीन केलं नाहीस माझ्या बरं. तो तसला बेवडा नवरा भेटला. काय बी येत नाही त्याला. आपण किती चांगलं. आपण म्हणजे मी. तू तर तवा बी लाजायचीस. हा मी तुझ्या खांद्यावर असं हात टाकायचं तुला जवळ घ्यायचं किती लाजायचीस तू. जायचं पुढं पण काय लगीन केलं असतं तर परत ते चालू असतं. तसला देवडा नवरा करून दिलाय घरच्यांनी. तिच्यामुळेच झाले. ये म्हणतो डोक्याची म्हणजे तुला काय अक्कल आहे का रे? अरे ज्यांचं खरं प्रेम असतं का नाही त्यांचं का लगीन होत नाही. हा मग माझ्या बापाला घे की. म्हणजे मला म्हणायचे किंवा खरं लगीन प्रेम जे करतात ना खरं प्रेम लगीन होत नाही त्यांनी फक्त मजा करायच्या. असं माझं आता लगीन झालं नसं लपून लपून भेटणं मला नाही बरं वाटत. उगं कधी कुणी बघितलं तर आणि असं बी आता नाही आई पण होणार. त्यामुळं आता आपण भेटायला नको. आई घातली म्हणजे माझा डावती आणि हा तू काय बोलती हे. हा म्हणजे मी जेव्हा तुला हात लावण ना तेव्हा तू लाजायचीस आणि आता असलं करायला बरं लाजली नाही होय ग. आख्या नवरा आहे तो माझा. लग्न झालंय माझं म्हणूनच म्हणत होती तुला लगीन कर माझ्याशी. नाही जमलं तुला तर. मंजुळे आता मी लगीन करायला तयार आहे तुझ्या संग. पण आता काय जेव्हा लगीन नव्हतं झालं तेव्हा केलं नाही आणि आता काय करतोस. म्हणजे माझ्या बाळाची ऐकू येईल नसू. आपण ठरवलं होतं का नाही बाळ झालं का नाही तर निम्म काळ निम्म गोर होईन आपल्यासारखंच. आता मी त्याच्या बाळाच्या आहे होणार तुझ्या नाही. त्याच्या आई ऐक मंजुळे तुझी तयारी असेल ना तर मी तुला आता पळून न्यायला तयारी येणार का माझ्या संग पळून. जेव्हा पळून न्यायचं होतं तेव्हा नाही नेलंस पण आता पळून नेतोय मला लगीन झाल्यावर माझं. माझी तयारी आहे ना. पण माझी नाही आता. तुझी तयारी नाही. नाही. आई घातली मंजुळे पण ऐक ना आपण पण डाव टाकू जाऊ देत त्याला काय कळणार आहे तवा. गबा काय पण मंजुळे आमची टाकी भरायची होती. बंद आहे पण म्हणलं पाण्याची टाकी तर बघावी म्हणलं भरली आहे का नाही का काय आहे ना. ए पोरांनो अरे तो आकाश अरे कस काय रे. इथं मी आम्ही आमच्या गावात गुरुजी आले आणि ही कोण आहे. शे ना ते शाळेत मुलाचा प्रवेश घ्यायचा होता ना मुलाचा शाळेत प्रवेश घ्यायचा होता यांच्या मुलाचा प्रवेश घ्यायचा आहे आपल्या शाळेत. हा तर विचारायला आलो होतो आहे काय ऍडमिशन. अरे पण ऍडमिशन आज रविवार आहे शाळा कशी चालू असेल. रविवारी आज आणि मी एक टाक्या भरल्या का बघायला आलो तर ह्या तुमच्याच वेगळ्या टाक्या भरलेल्या दिसत होत्या. हो गुरुजी काय बोलताय. काय बोलताय म्हणजे. पण मला सांग तू आपल्या ह्या शाळेतलाच आहेस का नाही. हो हो हुशार विद्यार्थी होतास तू. आणि मग हुशार मी वाटतो ना म्हणजे अरे मग हुशार विद्यार्थी तर आडबाजूला काय करतोय त्या बाई संग. कोण आहे ही पोरगी. हा कोण आहे का बाळा तू. मंजुळा मंजुळा आकाश मी मंजुळा आकाश. एक काम करा मंजुळी तुझा पटकन लोक जाय लवकर जा. काय चाललंय तुमच्या पोरानं. हो गुरुजी रडायला काय झालंय. ती बाई लय गरीब आहे आणि मग इथं काय होतं शाळापाशी गरीबपणाचं. तुला एकूच एक पोरगे राहू दे माझं पाय दुखत नाही. आणि बारकी लेक तिला एक आणि बर मग अरे माझा पायजामा कशाला वरतोच. आपल्या शाळेत तिच्या पोराला घ्या ना. अरे मग उद्या सोमवारी यायचं घेऊन आता काय काम होतं. पण ही आड बाजूला बसून तुमचं खुसबूज आयला ही दगड बी कशी आहे ती बघ. गुरुजी तिला आहे ना तिला नवऱ्यानं सोडलेलं आहे. का तिला नवऱ्याने टाकलेली
का बर? आणि तिला आहे ना लग्नाच्या आधी झालेलं एक पोरग आहे म्हणून ह्या गोष्टी आम्ही यार बाजूला बोलत होतो. गुरुजी नमस्कार. ते मंजू आलते का इकडं माझी बायको? म्हणजे तुझी बायको आहे वय हा का? का लगीन केलं? अहो ते आमचं झालंय आता अचानक. दिसली का पण ती? काय रे आकाश? गुरुजी येऊ का मग मी? कोण कोण होती ती? मंजूच होती ना? कोण कुठं? हा? पैसे शेची बायको अरे नीट बोल. चाव गुरुजी माझी बायको इकडे आली ती खालची पोरं म्हणली की वहिनीला जाताना बघितले म्हणून म्हणलं एक पोरग होतं तिच्या बरोबर काळा का. पण ही काय म्हणतोय मला होय आकाश तुझ्या बरोबर होती काय? ताई म्हणजे ताई आणि ना ऍडमिशन करायला आलो होतो पोराचं तुम्ही अजून किती जणांच्या टोमणे ऐकायला लागणार काय माहिती. मैत्रिणींचे फोन आले त्याचा आई झालं ते. वहिनी हा भाऊजी बोला की भाऊजी. लयच गणगणीमध्ये दिसताय. हा थोडं ते कामात होत्या बोला की भाऊजी. कामात हा. अहो साधा कादा बाकीचं काम तर असतंच पण 4 वर्ष झालं लग्नाला. म्हणजे मला वाटतंय अजून पोरग खेळलं नाही मांडी हो. भाऊजी 4 नाही 6 वर्ष झालेत आणि चालू आहेत प्रयत्न. जातो आम्ही बी लय डॉक्टर बी बघितली हा. देव बी केले. बरं. आता देवाला जेव्हा नशिबात द्यायचं तेव्हाच देईन ना भाऊजी. अहो वहिनी तसं नाही. म्हणजे रात्री नवऱ्या संग म्हणजे रात्रीचं जुळतंय ना. भाऊजी काय बोलताय तुम्ही? अहो म्हणजे म्हणजे काय भांडणं तंटा नाही ना. नाही भाऊजी असं काही नाही आमच्या दोघांचं सगळं जुळ शिकत पाहिजे ना. हाय भाऊजी सगळं जुळतंय आमचं आणि होईल तुम्ही नका काळजी करू भाऊजी. नाही लोक बोलतात राहू द्या गावाचं नका करू. बोलतात वाईट. राहू द्या भाऊजी राहू द्या. हा होईल आम्हाला भाऊजी राहतंय जा भाऊजी. बहीण म्हणते मला तर वाटतंय हिच आहे ना बाहेर पुढे तरी डाव असणार आहे. त्याच्यामुळे हिचा नवरा हिला जवळ करीत नसेल आणि नवराच जवळ करीत नाही तर हिला लेकरू कसं खेळेन. काय झालं बसायला? काय काय घरात बघितलं तुला मी. काय नाही बसले अशीच येऊ. असंच कोण बसतंय? काय झालंय सांग. का रुसलंय? माहित नाही का तुम्हाला लग्नाला 6-7 वर्ष झाले अजून बाळ व्हाय नाही. माझ्या मैत्रिणींच्या अंगा खांद्यावर त्यांची लेकरं खेळायला लागले. विचारतात मला बी सगळे कधी होणार काय माहिती. मी आई अगं कधी होणार म्हणजे? तू म्हणली देव कर देव केला. तू म्हणले या देवाला जाऊ त्या देवाला गेलो. जे नाही ते केलं ग. डॉक्टर केला आयुर्वेदिक डॉक्टर झाला सगळं तर करून बसलो ना ग. आता एवढे प्रयत्न करून बी नाही होत त्याला आपण करायचं काय? सगळे बोलते ती मला वाईट वाटते. असं वाटतंय कधी एकदाच लेकरं होते. आता नाही सण होत लोकांची टोमणी मला. तोंडाला येईन ते बोलते ते सगळे. किती दिवस सहन करायचं मी अजून काय माहिती. जे नशीब ते बाळा ते घडणारच. आता देवानेच आपलं नशीब वाचलेलं आहे त्यात आपण काय करणार? आता करायचं तरी काय करायचं का? सगळं तर करून झालंय. देव धर्म डॉक्टर सगळं करून झालंय ना. कुठं कमी पडतो तेच कळत नाही आपण. बघा सगळे उपाय थोडी नाही लगेच संपले असतात. हाय की डॉक्टर हे तर गावात नाहीत. शहरात गेले तर भेटते ते डॉक्टर. पण जाणार कोण? तुम्हाला तर इच्छा बी नाही. तुम्हाला तर वाटत बी नाही बाप बनावा म्हणून. वाटलं असतं तर एवढं थोडी बसला असता. कधीच घेऊन गेला असता मला त्या शहरात. काय म्हणले तू? मला वाटत नाही बाबा नाव म्हणून. जसे लोक तुला विचारतात ना कधी आई होणार आहे, तसं लोक मला पण विचारतात कधी पाळणा हलणार आहे, काय बाळाचं नाव ठेवायचं, रोज टोचतं मनाला माझ्या. आणि मला वाटत नाही बाप हो म्हणून. तू जीभ कशी काय वळली का बोलताना? एवढंच असतं तर घेऊन गेला असतास पुण्याला. काय घेऊन गेलो नाही का त्या दिवशी तुला पुण्याला मी? एका डॉक्टरला विचारलं तर झालं. 1707 डॉक्टर पडलेले असतात. पर 10-10, 15-15 वर्ष लेकरं ज्यांना होत नाही त्यांना होते ते आणि माझं नाही. हे नको डोकं खाऊ माझं. मला नाही माहित. मला लेकरू पाहिजे. कुठं बी जावा कुठल्या बी डॉक्टरकडे जा मला लेकरू पाहिजे आता. अरे काय उचलून आणू का पळून आणू लेकरू पाहिजे तुला? डोक्याची मंडई करू नको माझ्या.
त्या आईला जे नाही ते करत बसलो ना तू यासाठी. तुझ्या आईचं ऐक, तुझ्या बापाचं ऐक, सगळं तुझं ऐकत बसलो. वाटोळ करून घेतलं मी. आणि तू मला म्हणते वय जे कर ते कर. परत बोलू नको मला. सगळं केलं, सगळे डॉक्टर केले, पण खरा दोष तर तुमच्यातच आहे. पुरुषात दोष जरी असेल ना तरी लोक बाईलाच वांजुटी म्हणतात. काही जरी झालं तरी दोष मात्र बाईच्याच डोक्यावर येऊन पडतोय. ओम डम 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 डम. ओम डम 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 डम. ओम डम. ओम डम. डम 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 डम. बोल बालिके. नागडे बाबा, हा बोल. लग्नाला 6 वर्ष झाले, अजून मूल व्हाय नाही. सगळे डॉक्टर झाले, देवदेवता झालं, सगळं करून झालं, तरी बी यश आहे नाही बघा. काय पर्याय असेल तुमच्याकडं तर तेवढं सांगा बघा मला. किती वर्ष झाले तुझे लग्न होऊन? 6 वर्ष झाले बाबा. 6 वर्ष झाले. अजून मूलबाळ नाही तुला? नाही बाबा. बरं झालं तू माझ्याकडे आलीस. तुला मूलबळ पाहिजे असेल तर हे नागडे बाबाचं सगळं ऐकावं लागेल. सगळं ऐकल बाबा. मला जर लेकरू होणार असेल तर मी सगळं ऐकल बघा तुमचं. औषध उपचाराने काय होणार नाही. नागडे बाबाचा उपचार केलास ना तू, सगळं तुझ्यासारखं होऊन जाईल आणि लवकरात लवकर तुझ्या हातात बाळ खेळल. चल तुझा हात दाखव. हा, हे अशा हाताला नुसतं औषध किंवा जडीबुटी चालत नाही. त्याला मिलन लागतं आणि ते मिलन नागडे बाबाकडनं मिळतं. म्हणजे कसं, तुला लवकरात लवकर तुझं बाळ तुझ्या हातावर खेळतं आणि ते बाळ खेळण्यासाठी नागडे बाबाकडे यावं लागतं तुला. अलीकड सर बाळा जरा, तुला माझ्या पद्धतीने सांगतो, जेणे की तुला बाळ लवकरात लवकर होईल आणि तुझ्या मनासारखं गोरप्पान बाळ होईल. हा, ठीक आहे बाबा. आणि कसं असतं, बाळाला घेण्यासाठी आधी सगळा उपयोग करून घ्यावा लागतो जो नागडे बाबा करणार आहे तुझ्याकडून. तुला करून घ्यावं लागेल तर तुला बाळ होईल. काय करावं लागेल बाबा मला? ते मी सांगेन तुला. चालतंय त्याप्रमाणे सगळं तू ऐकायचं. चालतंय की. हा, मग माझं सांगितल्याप्रमाणे तू ऐकलीस ना की मग तुला हवं तसं बाळ मिळेल. मग माझ्या महालात यावं लागेल आणि तिथे आतमध्ये तुला पाहिजे तशा पद्धतीने बाळ तुला मिळण्याची शक्यता ही पूर्ण मी करणार. हा, आणि ही सांगल तसं करायचं. काय करावं लागेल बाबा मला? आणि कारण तुझ्या नवऱ्यामध्ये दोष आहे त्यामुळे तुला बाळ होत नाही. ते नागड्या बाबाकडनंच तुला बाळ होणार. म्हणजे बालिके 1 दिवसाचा नाही नवरा. अगं बालिके, तुझ्या डोक्यात कसं बसत नाही. तुझा नवरा जो करतोय ना तो 1 दिवसासाठी मी तेच करणार तुझ्या बरोबर. बाबा, काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? हा, वेगळं काय बोललो? आयुष्यभर वांजुटी म्हणून राहील मी. अख्ख्या गावाचे ताने बी खाईल मी. अहो, वेळ आली ना त्या रस्त्यावरच्या लेकरांना माझी लेकरं म्हणेल मी. पण माझ्या नवऱ्याला मी कधी बी असं फसवणार नाही. माझ्या नवऱ्याला सोडून मी कधीच कुठल्या परपुरुषाकडे बघितलं नाही. अहो, असला बाबा फसवा बाबा. बालिके, आठवणीत ठेव. काय आठवणीत ठेवायचं नाही मला. फस. नाही बोलतोय, सोड मला म्हंटल ना. कुठं गेला काय माहिती. घरी बी नव्हता. सगळीकडे शोधलं. कुठं भेटणार आहे काय माहिती. काका, काय ग? काका अक्षय कुठे बरं? अक्षय होय, तिकडे जनावर चालत होता वाटतं. बरं बरं. पण काय काम होतं ग अक्षयकडे? अहो, त्याच्यात एक पत्र आलं होतं पुण्यावर. हा, बरोबर बरोबर. त्याने काय कशीच परीक्षा दिली त्याचं हा, पत्र हा, होय. हा. कुठे येतो? तेव्हा हे पलीकडे माळरान हा दिसतंय का, या कडेला त्यानं जनावर घेऊन होता बघाशी. आता काय माहिती हाय का नाही, तू बघू शकतेस. बरं, मी बघून येते काका. बरं जा. बरं झालं बाबा, ताकद ते सांगितलं.
अहो आमचे भावी कलेक्टर साहेब, काय झालं? इथं काय बसलाय? सर्दी अरे काय झालं? काही नाही झालं. सांगाल आता काय झालं? सांगितलं ना काय नाही झालं, आणि ते सारखं चिटकायचं काम करत नको जाऊ. अरे काय झालं रागवायला? अहो भावी कलेक्टर साहेब आहे तुम्ही, आणि असं आमच्यावर चिडल्यावर होत आहे वय? कसलं कलेक्टर साहेब होतोय की नाही ते पण माहित नाही. चला परीक्षेची फी भरायची म्हणलं तरी आमच्याकडे पैसे नाही. 2 वर्ष झालं लाख लाख रुपये भरतोय. बापाच्या डोक्यावर कर्ज झाले, आणि आता मात्र अजून लाख रुपये भरा. त्याला पैसा भरू भरू माणसं इकडे पर फाशे घ्यायला लागले, आणि मग त्यात पैसे भरा. अरे राजे एवढं का बरं तू टेन्शन घेतोय? होईल ना काहीतरी, कुठून तरी होईल ना मॅनेज. तू कशाला काळजी करतोयस? होईल ना सगळं ठीक. आणि असे मला माहितीये, जेव्हा तू असा टेन्शन मध्ये असतोस ना, तेव्हा मला काय करायचं हे मला सर. चांगलंच. तो नको नाही डोकं खाऊ माझं. आयुष्यात ना डोक्यात असं किड पडलं काय झालं. चला 10वीत नंबर आला, 12वीत नंबर आला, ग्रॅज्युएशननी चांगला मार्काने पास झालो, डोक्यातला पण किडे पडलं काय झालं. तुला एक सांगू, आज मला कळलं, एखाद्याला UPSC MPSC जर व्हायचं असेल ना, तर पुस्तकाच्या पानांचे नाही, खिशातल्या नोटांची गरज असते. अरे राजे एवढं का बरं टेन्शन घेतोय तू? तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्यासाठी, आणि माझा विश्वास आहे की तू होशील कलेक्टर. तू काळजी नको करू. माझा भावी कलेक्टर झाल्याशिवाय होणार पर्यायच नाहीये, त्याला व्हावंच लागणार आहे, हो की नाही? चल इकडे माझा बापार फाशी घ्यायला लागलाय, आणि तुझं काय हुसेन कलेक्टर. आणि तुला एक सांगू का, तू असं चिटकून बसते ना म्हणून माझा अभ्यासात डोकं लागत नाही. सतत आली की मिठी मारते, काय जवळ काय घेते, साला कधी विचारलं अभ्यास झाला का नाही. साला जवळ 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 करते. तुला दुसरं काय सुचत नाही का? तुझ्यामुळे वाटोळ झालं आयुष्याचं माझ्या फार. माझ्यामुळं माझ्यामुळं तुझं वाटोळं झालंय? म्हणजे तू इथं बसलाय, तुझं मूड ठीक नाहीये म्हणून मी ठीक करायला आलीये, तर तू माझ्यामुळे वाटोळं झालाय म्हणून बोलतेस? मग दुसरं काय पर्याय आहे का? हा, सतत आली की तेच असं डोक्यात. ठीक आहे, जाते मी. जेव्हा आपला माणूस आपल्यापासून जेव्हा लांब जातं ना, तेव्हा त्याची किंमत कळते. त्यावेळेस तुला कळेल माझी खरी गरज कोणाची होती आणि कोणाला नाही. जा. तर माझं मला टेन्शन. साला पुस्तकाच्या पानांची नाही, खिशातल्या नोटाची गरज आज कळलं. त्याला प्रेम करायचं का, पैसा कमवायचा का, अभ्यास करायचा, काय करू काय? मी सगळ्याला समजून घ्यायचं, आणि मला समजून घ्यायचं मात्र कोणीच नाही. हे मी काय आलाय अगं मंजुळे. हा, ए रांक्या, हात सोड माझा, कळलं ना? आधी डोकं लय गरम झालंय, अजून गरम करू नको, कळलं ना? रस्ता सोड माझा. घाबरलो. हा, मी तो डोकं गरम करीतच नाही, मी डायरेक्ट माणसं गरम करीतो, माणसं. अरे मुर्द्या, लाज वाटते का तुला? हा, मला हो तुला. मला लाज वाटायला तो त्या अक्षाकडे जाती. हा, माझा कलेक्टर म्हणे ती. ए त्याचं नाव घ्यायचं नाही, कळलं ना? त्याचं नाव घ्यायचं नाही, आणि सोड मला. त्याला लगीन झालंय. हा, त्याचं लगीन झालंय तू ये, तरी पण त्या अक्षापाशी जाती, आणि आमच्यापाशी काय वांक्या, त्याचं नाव घेऊ नको, कळलं ना? सोड मला. तुझं सोडलेलं ना, माझ्यासारखं वाईट कोण नाही, समजलं? काय नवऱ्याला सांगू का? मुर्द्या, अक्षाचं तू ये, टांक्या, हात सोड. हात सोड. अक्षाचं तू ये, त्या नवऱ्याला सांगू का? हे बघ, माझ्या नवऱ्याला काही सांगितलं ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही, समजलं ना? हात सोड माझा. सोडतो. मी पण ते म्हणतोय ना, तुझ्या नवऱ्याला सांगणार मी, हा ना तुझ्या घरच्यांना सांगणार, पण त्याच्यासोबत जे वागती, पण आमच्याबद्दल टांक्या. प्रेम दाखव ना जरा. लाज जरा स्वतःला, कळलं ना? मंजुळे, उग माझ्या डोक्यात जाऊ नका. हा, नाहीतर माझा इंगा दाखवायला मग येळ लागायचा नाही. ए मुर्द्या, तुझं ऐकायला मी काय तुझी बायको नाही, कळलं ना? निकीकडनं डोकं गरम करू नको. माझ्या वाटेत जर परत आलास ना तर बघ मग. अच्छा, घाबरलो. जा 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 मंजुळेच, तुला मी सुट्टी देईन का? हा, तुला मी सुट्टी देईन होय ग? रांक्या, अगं जास्त होते. गुलाबजाम आला ना हातामध्ये, तो माणूस खाल्ल्या बिगर टाकून देईन होय. रांक्या, सोड मला, मला सोडा, तुझं लय जास्त होते. मंजुळे, तुला माहितीये का ग, एक नंबर तुझी कंबर
गाया या या या. रांक्या सोड मला. सोड सोड बोला ना. का सोड्यासाठी धरली रांक्या सोड मला. नार पण माझ्या तोंडाची लाळ पडणार. रांक्या लय बोलतोय, सोड मला म्हंटल ना. रांक्या. बघून घेईन तुला मंजुळे एक दिवस. नाही माझ्या जगात करू नको. याच्यामुळे तुला सांगत असतो, स्वतः केलं सिद्ध्या, स्वतः केलं सिद्ध्या. आपल्याला माजलंय ना. आता कशाला आलास? मी नुकसान केलं ना तुझं. मला नाही चिटकायची सवय ना. लक्षात ठेव अक्षा, मला जेव्हा सोडशील ना तर असे 100 डोमकावे ना माझ्या मागं पुढं करून मला छेडायला बसलेलेच आहेत. नंतर तू ठरव तुला काय करायचं. थांब अक्षय, खूप झालं आता. प्रत्येक वेळेस तुझा प्रॉब्लेम, तुझ्या एक्झाम, तुझा पैसा, तुझे घरचे, तुला वेळ नाहीये, तुला वेळ लागणार आहे म्हणून तू मला माझ्या घरच्यांच्या मर्जीने लग्न करायला सांगितलंस. पण माझं प्रेम तुझ्यावर होतं म्हणून मी लग्नानंतर नाही तुझ्यासोबत प्रेम केलं. चोरून लपू तुला भेटायला येते आणि तू माझी लायकी गाडलीस. माझ्यामुळे तुझे हे हालत म्हणालास. वा रे वा. म्हणजे तुझ्या प्रॉब्लेममुळे मी धाव्यात झुरायचं आणि त्या रांक्यासारखी माणसं त्या गोष्टीचा फायदा घेऊन पप्पी तू मला माफ कर. अगं रागाच्या भरात तुझ्या संग बोलून गेलो मी, पण माझे प्रॉब्लेम मला होते. कोणावर राग काढू मी? तू मला नाही समजून घेणार तर मग मला कोण समजून घेणार आहे? मला माफ कर प्लीज, मला माफ कर. ते परत नाही बोलणार तुला.